नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ठरलं तर मग. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. TRPच्या शर्यतीत ही मालिका कायमच पहिल्या क्रमांकावर असलेली पाहायला मिळाली. मालिकेतील सर्व पात्रांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडून या मालिकेला भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेतील अर्जुन सायलीच्या नात्यातील गोडवा प्रेक्षकांना खूप भावतो. दरम्यान मालिकेत काही दिवसांपूर्वीच प्रतिमाची एंट्री झालेली पाहायला मिळाली. प्रतिमाच्या एंट्रीनंतर मालिकेत सायली तिच्या अगदी जवळ जाताना दिसली. याउलट तिची लेक तन्वी मात्र तिच्या जवळ जात तिला मायेने गोजरताना कुठेच दिसली नाही. त्यामुळे काही दिवसांपासून मालिकेत अर्जुनला प्रियावर म्हणजेच खोट्या तन्वीवर संशय आला आहे. जन्मदात्री आई इतक्या वर्षांनी सापडूनही तिच्या मनात माया का नाही असा प्रश्न अर्जुनला पडला असून यामागे नेमके काय कारण आहे याचा शोध घ्यायचा तो ठरवतो. मनातील ही शंका अर्जुन सायलीसमोर बोलून दाखवतो. यावर सायली म्हणते की तिच्या मनात कटुता भरली आहे. प्रिया हीच खरी तन्वी आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही डोक्यातून संशयाचा भुंगा काढून टाकावा. पुढे सायली अर्जुनला असेही म्हणते की रविराज काकांनी पुरावे पाहूनच या गोष्टीवर विश्वास ठेवला असेल. त्यांच्यासारख्या निशांत वकिलाला सहजासहजी फसवणं सोपं आहे का? सायलीने असं सांगूनही अर्जुनला काही राहवत नाही. त्यामुळे अर्जुन सुमनला भेटायला जातो. कारण प्रिया तन्वी आहे हे सत्य सुमनने साऱ्यांना सांगितलं असतं आणि हे नेमकं कशामुळे सांगितलं आहे याचा शोध घ्यायला अर्जुन सुमनकडे जातो. समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळतं की अर्जुन सुमनकडे जातो आणि म्हणतो, नाही म्हणजे सुमन काकू तुम्हाला मानलं पाहिजे. प्रियाच तन्वी आहे हे तुम्ही ओळखलं ना, सिम्पली ग्रेट. असं म्हणत अर्जुन सुमनकडून गोष्टी वधवून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यावर सुमन म्हणते, अरे सोपं आहे, तन्वीच्या उजव्या पायावर जन्मखून नाहीये का, त्यावरून तर ओळखलं. असं सुमन ओघाओघात बोलून जाते. त्यावर अर्जुन सावध होतो आणि आता काहीही करून ती जन्मखून बघायला हवी असं मनात ठरवतो. त्यानंतर अर्जुन तातडीने घरी येतो. कारण प्रतिमा व सायलीची जवळीक पाहून त्याला सायली खरी तन्वी असल्याचं वाटतं आणि या संशयापायी तो घरी येतो. त्यावेळी सायली बेडवर झोपलेली असते. मात्र अंथरुणात चादरीतून तिचे पाय दिसत असतात. त्या पायावरील जन्मखून अर्जुनला दिसते आणि तो हैराण होतो. आता अर्जुन प्रियाचं पितळ उघडं पाडत सायली म्हणजे खऱ्या तन्वीचं सत्य कसं समोर आणणार हे मालिकेत पाहणं रंजक ठरेल.